रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आता वाजले सकाळची मोबाईल कुठे गेला ताळच होता. 6:23 झाले होता. पप्पा आवडते त्यांचा आतमध्ये. मम्मी जेवण बनवतीये, व्हिडिओचं काम करते. काय मम्मी? सुप्रभात. सुप्रभात. काय करताय? भात बनवते आपल्या दोघांसाठी. मला जायचं आहे ना आज. मग भात? हा, मग रात्रीची चपात्या आहेत. आणि ते काय चालू तिथं मोबाईलवर? व्हिडिओचं काम करते, व्हिडिओ अपलोड करायचं आहे. करा करा. आणि पप्पा त्यांचा आवडतात. पप्पा काय मग काय बोलता? बोल. मजेत? सध्या काम कुठं चाललंय? कुठं? एरियाचं नाव बिऊ? मुंबई. मुंबईमध्ये पण कुठं? वाळकेश्वर. हे कुठं आलं आता? हे कुठं आहे? मुंबईमध्ये आहे अशी जागा? हा? मलबार हिल. अरे बाप रे बाप, मलबार हिल. पैशावाल्यांचा एरिया. मग महागड्या गाड्या दिसत असतील तुम्हाला? गाड्या महागड्या दिसत असतील. कोणता हिरो वगैरे राहतो का तिथं? राहतात ते. कोण? पिंचू चावला आहे, अक्षय खन्ना आहे, मंत्री संत्री सगळे लोक. काय मम्मी तुमच्या आवडत्या एरियामध्ये ते कामाला जातात सध्या? हो. मलबार हिल. मलबार हिल. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी भाजी आणि भात घेतलाय कालवणासोबत. सो आता मम्मी कालवण आत्ता बनवती आहे. रात्रीची भाजी उरलेली माझ्या वाट्याची. मम्मीने भात घातलेला, तसं तर चपाती होती पण सगळ्या चपात्या भिजल्या पाण्यामुळे. मी त्या चपात्यामध्ये पाणी गेलं सुद्धा सगळ्या चपात्या भिजल्यात. त्या चपात्याला खाऊ शकत नाही बोलल्या भाजीसोबत. मग आई बोलली आता तुला मी पाव आण जा, हे कर ते कर. मी बोलले नको राहू दे, मी ॲडजस्ट करेन. मी भाजी भात खाईन. कालवणाला वेळ आहे तोपर्यंत थांबू शकत नाही, भूक लागली आहे. मग मी भाजी आणि भात खाईन. तुम्ही असं ॲडजस्ट करता कधी घरी असं काय झालं वगैरे की करत असाल. मला माहिती तुम्ही लोक हुशार आहे माझ्यासारखेच. तुम्ही पण करत असाल ॲडजस्ट. मी पण करतो. करत जावा कधी कधी. आईला मदत. कुठं भांडुपला चालले रे. का? रूमचे ते डॉक्युमेंट द्यायचे आहेत जरा. कधी येणार? होते ना. 3 वाजतील. मला ते कुरिअर पण करायचं आहे घड्याळाचं. 4. हा, 3-4 वाजतील. मग येते तुझ्या प्रोग्रामला. ट्राय करा यायचं. 4 वाजता सुरू होणार आहे. हां, काय माहिती. काय माहिती म्हणजे तू बोलवलं मला आणि तुला माहित नाही. फोन कर मला कॉलेजमध्ये गेल्यावर. येस जावा नीट जावा. खाऊ आणा, चांगला खाऊ आणा मुंबईवरनं. काय खाऊ आणायचं? काही पण आणा. तू असणारच का घरात खाऊ खायला? रात्री खाईन ना. ठीक आहे. शानी ना काय लागली नवीन बुटं घालून. नवीन नाही, जुनी झाली तर. इट्स 1:10 म्हणजे 10 होत आहेत आता जस्ट. आपण प्रॅक्टिस करून गेलो ते बघा. कारण की 1 वाजत मी अथर्वला घरी पाठवलं. कारण की आम्हाला 2ची ट्रेन आहे ना. मग आवरलं पाहिजे, बॅग वगैरे भरली पाहिजे. आणि आता मला ही सगळी भांडी घासायची आहेत जायच्या आधी. मम्मी मला बोलून गेली मला घरात भांडी नको अजिबात आल्यावरती घासायला. स्वतः पटकन भांडी घासून घेतो आणि मग मी माझं पण आवरायला घेतो. कारण की 2ची ट्रेन पकडायची. मग इथनं निघेल 1:15-2 सध्या ट्रेन लेट असतात ना. 2:30चं कॉलेज मान्य. लवकर गेलेलं बरं. कारण की सध्या लई दुपारच्या ट्रेन लेट असतात. अर्धा 1 तास ट्रेन लेट असतात. सो पटकन भांडी घासतो आणि आवरायला घेतो.
शक्तियों और प्राकृतिक प्रक्रियाओं से हमारा संवाद और भी व्यापक तथा प्रभावित हुआ है। मला 10:30 वाजलेत. मी आज काय गाडी फिरायला गेलो नाही कारण की मला आज झाले दमायला थकलोय. मी आज डान्स वगैरे केला, गाणे वगैरे वाजवली. सो तुम्हाला मी 2 पार्टमध्ये हा ब्लॉग दाखवेन. इथे डान्सचं दाखवेन, माझा ब्लॉग पण येईल उद्या आणि प्लस हा व्हिडिओ पण असेल थोडासा. परवा पण थोडासा हा भाग, थोडासा तो भाग असेल. सो बघा तुम्ही किंवा असं वेगळ्या दोन व्हिडिओ टाकेन उद्या. सो आजच्या ब्लॉगला म्हणजे संपूर्ण जाऊन झोपून घेणार आहे. सकाळी आरामात उठेल, आज जरा आराम करेल, लवकर वगैरे उठलेलो त्यामुळे झोपतात जाऊन. तर आजच्या ब्लॉगमध्ये येऊस. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.